अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास रथसप्तमी निमित्त असणार आहे. रथसप्तमी म्हटलं तर सूर्यदेवाला समर्पित अशी तिथी आहे, म्हणून आपल्याला या दिवशी सूर्यदेवाची आराधना करायची आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या रथसप्तमीचं वैशिष्ट्य म्हणजे 25 जानेवारी 2026 म्हणजेच रविवारी आलेली आहे, म्हणून खास आहे. कारण रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार आहे. म्हणजेच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे, म्हणून ही म्हणजे यावर्षी 2026ची रथसप्तमी विशेष आहे. आता पौष महिना येऊन गेला, त्या पौष महिन्यात देखील सूर्याची आराधना करायला विशेष महत्त्व होतं आणि रथसप्तमी देखील विशेष तिथी मानली जाते. त्यामुळे रथसप्तमीला देखील काही गोष्टींचं पालन केलं तर सूर्यदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. सूर्यदेवता म्हटलं तर भगवान विष्णूंचाच एक अवतार आहेत आणि म्हणून आपण सूर्यनारायण असं म्हणत असतो. या नारायणाची, या सूर्यदेवाची विशेष पद्धतीने जर सेवा केली तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी मदत मिळत असते. आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती पण जर वाईट असेल ना, तरीही आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून सूर्य हा मजबूत असायलाच हवा आणि तो मजबूत करण्यासाठीच छोट्या छोट्या गोष्टींचा जर अवलंब आपण दररोज केला तर निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. जसं की बघा, सूर्याला अर्घ्य देणं, पण वेळेअभावी प्रत्येकाला दररोज अर्घ्य देणं शक्य होत नाही. आता हे काम करण्यासाठी 2 मिनिटं लागतात, पण तरीही शक्य होत नाही. पण रविवारच्या दिवशी का होईना आपण सूर्याला अर्घ्य हे दिलंच पाहिजे. त्यातल्या त्यात बघा, यावर्षी रविवारीच रथसप्तमी आल्यामुळे ह्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. ही संधी सोडू नये. तर आपल्याला ह्या दिवशी कुठली कामं करायची आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर या दिवशी बघा, सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे. यानंतर अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आता तीळ जे आहेत ते पांढरे असू द्यात, काळे असू द्यात, पण तीळ आपल्याला थोडेसे टाकून अंघोळ करायचे आहे. आता हे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे. तेही नसेल तर हळदीचं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. हे करून झाल्यानंतर बघा, आपला आता मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजा हळदीच्या पाण्याने पुसल्यानंतर आपलं जे अंगण आहे तिथे देखील आपल्याला थोडंसं हळदीचं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे आणि उंबरठ आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. रांगोळी वगैरे काढून शुभ लाभ असं लिहायचं आहे. यानंतर बघा, मुख्य दरवाजावरती आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्याखाली जी प्लेट आपण ठेवतो त्या प्लेटवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत. अशा पद्धतीने मुख्य दरवाजाचं काम आपलं होणार आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात देखील होणार आहे. ते झाल्यानंतर बघा, आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं, थोड्या अक्षता टाकायच्या, लाल रंगाचं जर फूल असेल तर ते टाकायचं आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत. आता तीळ पांढरे असू द्यात, काळे असू द्यात, पण थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि मग आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला सूर्याकडे अगदी 1 ते 2 मिनटं बघायचं आहे. बघा, सूर्याकडे आपण असं सहजासहजी पाहू शकत नाही, पण सूर्योदयाची जी वेळ असते त्यावेळेला आपण सूर्याकडे सहज पाहू शकतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य जे आहे ते द्यायचं आहे. आणि मनामध्ये आपल्याला म्हणजे सूर्याकडे 1 ते 2 मिनटं बघायचं आहे आणि मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचे आहेत आणि ओम ऋणी सूर्याय नमः हा जो मंत्र आहे तो कमीत कमी 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. जेणेकरून बघा, सूर्याची जी सकारात्मकता आहे ती आपल्याकडे आपण आकर्षित करून घेतो. म्हणजे काय, तर याला बघा त्राटक करणं असं देखील म्हणतात. 1 ते 2 मिनटं सूर्याकडे पाहायचं आहे आपल्याला, हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर सूर्याला प्रार्थना करायची आहे की जशी सकारात्मकता तुमच्याकडे आहे तशीच सकारात्मकता माझ्या आयुष्यात देखील येऊ देत. अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे आणि हा एक छोटासा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. आता यानंतर पूजा मांडणी कशी करायची आहे, तर बघा, एक चौरंग घ्यायचा आहे किंवा मग पाट मांडायचा आहे आणि त्यावरती पिवळ्या रंगाचं आसन आपल्याला मांडायचं आहे किंवा लाल रंगाचं असेल तरी देखील चालेल. हे टाकायचं आणि त्यानंतर तुमच्याकडे जर सूर्यदेवांचा 7 घोड्यांच्या रथावर बसलेला फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा किंवा मग 7 घोड्यांची फ्रेम असते, ती फ्रेम जर असेल तुमच्याकडे तर ती देखील चालेल किंवा मग आपल्याला रांगोळी काढायची आहे. आता बघा, तुळशी मातेच्या इथे आपण अशा प्रकारे रांगोळी काढणारच आहोत, त्यामुळे रांगोळी तुम्ही काढू शकता किंवा मग तुम्ही चित्र जे आहे अशा प्रकारे चित्र बनवून ते ठेवू शकता आणि मग आपल्याला पूजा जी आहे ती करायची आहे.
आता पूजा करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत? तर बघा आपल्याला सप्तधान्य जे आहे ते लागणार आहे. एक दिवा लागणार आहे. त्याप्रमाणे जी काही फुलं तुमच्याकडे आहेत, त्यामध्ये लाल रंगाच्या फुलांचा समावेश असावा. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत. आता जे हे आपण चित्र काढलेलं आहे किंवा तुम्ही जर फोटो ठेवणार असाल तर ते. तर त्या ठिकाणी धूप-दीप लावायचा आहे आपल्याला आणि सप्तधान्य जे आहे ते ठेवायचं आहे. यासाठी बघा तुम्ही वाट्यांचा वापर करू शकता किंवा मग बोळके असतील तर त्याचा देखील वापर करू शकता. बोळक्यांमध्ये आपल्याला धान्य जे आहे ते भरून ठेवायचं आहे. म्हणजे तसं ठेवलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे 7 प्रकारची धान्य जी आहेत ती आपल्याला ठेवायची आहेत. आता 7 प्रकारची धान्य बघा तुम्ही गहू घ्या, तांदूळ घ्या, ज्वारी, बाजरी, चण्याची डाळ, मुगाची डाळ अशा प्रकारे आपल्याला 7 प्रकारची धान्य ठेवायची आहेत आणि 8वं जे आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे तीळ. ही 7 प्रकारची धान्य तर आपल्याला ठेवायचीच आहेत, पण त्याच्याबरोबर आपल्याला तीळ देखील ठेवायचे आहेत. अशा प्रकारे हे सगळं काही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. आणि आता बघा हे जे धान्य आहे त्याचं घेण्याचं प्रमाण वगैरे असं काही नाही आहे. तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं घ्या. फक्त हे धान्य जे आहे ते आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून द्यायचं आहे. त्यामुळे ठेवताना म्हणजे हे धान्य ठेवताना वेगवेगळंच ठेवा, जेणेकरून ज्याला कोणाला दान द्याल तुम्ही त्याला हे वापरण्यासाठी सोपं जाईल. अशा प्रकारे पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखर किंवा मग ह्या दिवशी तांदळाची खीर केली जाते. त्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्ही तशा प्रकारची खीर देखील बनवून ठेवली तरी देखील चालेल. आता बघा प्रत्येक भागानुसार नैवेद्याचा प्रकार, त्यानंतर पूजेचा प्रकार देखील बदलत जातो. त्यामुळे तुमच्या भागामध्ये जो नैवेद्य केला जातो, ज्या प्रकारे पूजा केली जाते, त्या प्रकारे तुम्ही पूजा जी आहे ती करू शकता. आता बघा रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे दूध ओतू घालवणे. आता इतर दिवशी जेव्हा आपल्या घरामध्ये दूध ओतू जातं तर ते शुभ मानलं जात नाही. आपण 2 दिवशी दूध ओतू घालवणं म्हणजे दूध ओतू जायला विशेष महत्त्व दिलं जातं. ते 2 दिवस कुठचे? तर पहिला दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे आपल्या घराची वास्तुशांती असते तेव्हा त्या वास्तुशांतीच्या दिवशी दूध ओतू घालतो आपण. याचं कारण बघा जसं दूध ओतू जातं तशाच प्रकारे आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे ती राहते. घरामध्ये धनधान्याची, पैशाची कमतरता भासत नाही. आता बघा हे दूध ओतू घालण्यासाठी बऱ्याच ठिकाणी गॅसवरच केलं जातं. पण शक्यतो तुमच्याकडे जर हवनपात्र असेल ना, तर म्हणजे बघा नवरात्रीमध्ये आपण हवन होम करतो ना, तशा प्रकारचं जर हवनपात्र असेल तुमच्याकडे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. पूजा मांडणी जिथे केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही केलं तरी देखील चालेल. नसेल त्या ठिकाणी करणं शक्य, तर तुमचा गॅस जिथे आहे तिथे केलं तरी देखील चालेल. आता बघा हे दूध ओतू घालण्यासाठी जे आपण भांडं घेणार आहोत ना, ते भांडं जे आहे आपल्याला मातीचं घ्यायचं आहे किंवा मग अशा प्रकारे सुगड जे आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. त्यामध्ये दूध ठेवायचं आहे आणि दूध ठेवताना त्या दुधामध्ये थोडे तांदूळ जे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर थोडेसे तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि थोडीशी साखर टाकायची आहे. आणि हे जे सुगड आहे ते आपल्याला गॅसवरती किंवा मग जे तुम्ही हवनपात्र घेतलेलं आहे त्यावरती ठेवायचं आहे. आता हवनपात्रामध्ये थोड्या गवऱ्या टाकायच्या, तूप टाकायचं, कापूर टाकायचं, समिधा म्हणजे बघा 5 प्रकारच्या झाडांच्या कांड्या असतील तर त्या आपल्याला वापरायच्या आहेत आणि हे प्रज्वलित करायचं आणि त्यावरती हे सुगड जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे किंवा मग गॅसवरती तुम्ही करणार असाल तर गॅसवरती हे आपल्याला सुगड जे आहे ते ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे बघा हे सुगड ठेवताना आता तुम्ही गॅसवरती ठेवणार असाल किंवा मग हवन पात्रावरती ठेवणार असाल. पण ते ठेवताना आपल्याला अगदी तंतोतंत ठेवायचं नाही आहे, तर थोडंसं तिरकस ठेवायचं आहे. म्हणजे बघा हे तिरकस ठेवताना त्याचा जो झुकलेला भाग आहे ना, तो आपल्याला उत्तर दिशेकडे करून ठेवायचा आहे. जेणेकरून हे दूध जेव्हा ओतू जाईल, त्यावेळेला ते दूध ओतू जाताना उत्तर दिशेने ओतू जाईल अशा प्रकारे आपल्याला म्हणजे खाली पडेल, अशा प्रकारे हे जे सुगड आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. आता हे सुगड जे आहे ते अशा पद्धतीने का ठेवायचं? तर बघा सूर्याचं उत्तरायण चालू आहे आणि जेव्हा हे दूध उत्तर दिशेने ओतू जाणार आहे, तेव्हा आपल्या घराची देखील उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि म्हणूनच आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे. आता सुगड तुम्ही गॅसवरती ठेवणार असाल, तर जे दूध ओतू गेलेलं आहे ते तुम्ही पुसून घ्या आणि हवन पात्रामध्ये करणार असाल तर मग जे हवन सामग्री आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या आणि हे जे उरलेलं दूध आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा मग ह्याची खीर देखील करतात. त्यामध्येच थोडं दूध आणखीन वाढवायचं आणि त्याची खीर जी आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि हे जे सुगड आहे ते आपल्याला नंतर निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पूजेमध्ये दूध आणि साखर जरी वापरलं असेल तरी देखील ही तांदळाची खीर जी आहे ती प्रसाद म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करा.
त्याचप्रमाणे बघा रथसप्तमीच्या दिवशी दान करण्याला देखील महत्त्व आहे. आपण जे पूजेमध्ये सप्तधान्य वापरलेले आहे ते आपण दान देणारच आहोत. पण जर पूजा मांडणी कोणी करणार नसेल, तर मग अशा प्रकारे धान्य जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना देखील खायला घालू शकता. तुमची जर गॅलरी असेल किंवा मग टेरेस असेल, तर तिथे तुम्ही पक्ष्यांना धान्य जे आहे ते ठेवू शकता. पक्षी येऊन ते खाऊन जातील आणि अशा प्रकारे आपल्याकडून एक प्रकारे दान होईल. यानंतर बघा आपण सेवा या दिवशी काय करू शकतो तर बघा ओम ऋणी सूर्याय नमः या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर नित्यसेवेचं जे पुस्तक आहे आपलं त्यामध्ये सूर्यदेवांची उपासना कशी करावी हे देखील दिलेलं आहे. आदित्य हृदय स्तोत्र जे आहे त्याचं पठण तुम्ही करू शकता. जर हे करू शकत नसाल तर तुम्ही मोबाईलवरती तुम्ही लावून द्या किंवा टी व्हीवरती लावून द्या. पण बघा मोबाईलवरती टी व्हीवरती आपण इतर दिवशी पण लावतो. पण अशा विशेष तिथीला एक तरी सेवा जी आहे ती झाली पाहिजे. त्यामुळे ओम ऋणी सूर्याय नमः या मंत्राचा जप जो आहे तो एक माळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्ही या दिवशी. तर अशा प्रकारे हे जे उपाय आहेत आणि ह्या ज्या सेवा आहेत त्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अगदी आवर्जून करायच्या आहेत आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना देखील करायच्या आहे. व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.